आता मात्र वेळेचं बंधन देखील तुम्हाला असणार आहे, म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायचे आहेत. नाणेफेक जिंकली आहे. आपण पाहतोय की एक्सेल संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केले बॅटिंगसाठी गारपोली संघाला. इथे आमचे अंपायर्स मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता निमेश मोहिते आणि स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय रोशन मोरे. फार चांगली अंपायरिंग तानाजी कडू आपल्या सर्व तानाजी कडू स्क्वेअर लेग अंपायर. आमचे स्कोरर शुभम. फार चांगली मेहनत सर्वांचीच, अगदी आपण पाहतो गुंडेकरांची, आणि ती मेहनत आज मात्र खऱ्या अर्थाने साकार देखील आपल्याला होताना पाहायला मिळते या नाईटच्या शृंखलेमध्ये. डे नाईटची ही शृंखला खऱ्या अर्थानं आज थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होता, त्या कारणाने मात्र मॅच थोड्याशा उशिराने चालू झाल्यात, परंतु त्याच्यासाठी मात्र नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाऊया मॅच कडे होतो. गारपोली संघ प्रथम फलंदाजी करतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मारत होते. एक्सेल संघाचा गोलंदाज सज्ज झाला संकेत. स्ट्रायकिंग गेमला सचिन, नॉन स्ट्रायकिंगला ओंकार. ही अशी सलामीची जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चला अंपायर्स मॅच स्टार्ट करा. अंपायरचा आपण टायमिंग देखील लावायचं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायचे, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो यष्टीरक्षक इथे मात्र चुकी करतो. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये, येतो बाईकच्या स्वरूपामध्ये हा चौकार. धन्यवाद सर. अंपायर बॅट कट आहे का? बॅट कट आहे. बॅटच्या साह्याने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला लॉंग शॉट रिझन मध्ये. सचिनच्या माध्यमातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे चौकाराने आता खऱ्या अर्थाने गारपोली संघाने सुरुवात केली आहे. अकाउंट ओपन केला वैयक्तिक आणि सांघिक देखील, ते म्हणजे सचिन या फलंदाजानं. फार चांगली बॅटिंग सचिनची आपण नेहमी पाहत आलो. एक अनुभवी खेळाडू यावेळी मात्र कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी फर्नांडला चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतो बॅक टू बॅक सचिनच्या बॅटमधून दुसरा चौकार. सर तुम्ही रिप्लायच्या माध्यमातून देखील हा चौकार पाहू शकता. अगदी कलात्मक फटका, चेंडूला पहिले उभून दिला, त्यानंतर मात्र फक्त दिशा दिली आणि थर्डमॅनला चिरत चेंडू चौकार आपल्याला देखील पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकामध्ये संकेतला आता विचार करावा लागेल, कारण की ज्या जबाबदारीने पहिलं षटक मात्र त्याच्याकडे सोपवलं, त्या जबाबदारीने आता गोलंदाजी करावी लागेल. हा चांगला फटका आडव्या पाठवून चेंडूला खेळायचं होतं. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅबल झाला, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी डोके टेकून मात्र चेंडूला अडवण्यात यश आलं क्षेत्ररक्षकाला. तिथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 2 चौकाराचा मार खाल्ल्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. संकेत एक्सेल संघाकडून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. थोडस हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. टायमिंग इथे मात्र प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि इथे मात्र पहिला फलंदाज बादल तो म्हणजे सचिन. फार चांगली झेल आपल्याला पाहायला मिळाली. अगदी लॉंगॉन रिझन मध्ये वाडीस लॉंगॉनला चांगलं झेल पकडला कौशल या क्षेत्ररक्षकाने. अगदी 12वा खेळाडू आपण पाहतो ना, एक्सेल संघाचा खूप तत्पर आहे. प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. जेवढ्या 11 खेळाडूंचा समावेश असतो ना, तेवढाच 12वा खेळाडूचा देखील समावेश असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे पुरेशी माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूचं नाव मात्र त्याला माहीत पाहिजे. कोणता खेळाडू कुठे फिल्डिंग करतो, कोणता खेळाडू गोलंदाजी करतोय हे त्याला देखील माहीत पाहिजे, आणि तेच मात्र आता दर्शवलं या 12व्या खेळाडूनं.
9 या धावसंख्येवरती 8 या धावसंख्येवरती पहिला आद्रा मिळतोय. तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या घारपुरी संघाला चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात मात्र करून दिली होती सचिननं, परंतु जास्त वेळ मैदानावरती टिकू शकला नाही. जो स्टार्ट आला होता तो स्टार्ट मात्र मिळवून दिला, त्यानंतर मात्र बाद झाला. हा आडव्या बॅट मधून चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चालला वन बाउंड सीम आरेषेच्या पलीकडे आल्या आल्या आपण पाहतो ना फलंदाज बंटीच्या बॅट मधून हा चौकार डीजे मास्टर या चौकाराच्या साह्याने तुम्ही पाहू शकता 12 धावा धाव फलकामध्ये. म्हणजे आतापर्यंत जर पाहायला गेलं ना तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि 12 धावा धावफलकामध्ये. एक विकेट्स जरूर मी तर म्हणून गमावल्या, जे महत्वपूर्ण विकेट्स होते गारपोली संघासाठी, तरी सुद्धा कोणताही प्रेशर मात्र बंटी आपल्यावर घेत नाही. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. हा फुलटाच होता, कन्वर्ट करायला हवे होतं, खऱ्या अर्थाने संधी होती, त्या संधीचं सोनं उचलता आलं नाहीये आणि इथे मात्र दांडी गोल केली जाते. फलंदाज आणखीन एक बाद होतो म्हणजे बंटी गारपोली संघाला लागला जातो. तो म्हणजे दुसरा हादरा बंटीच्या स्वरूपामध्ये डीजे. दुसरे षटक घेऊन बंटी. तर सागर गोरे, आपण जर कुठे असाल तर आपण समालोचन कक्षाच्या बाजूला या. बंटी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. दुसरे षटक घेऊन पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलो तर 12 धावा आल्यात. स्ट्रायकिंग गेटला ओमकार बराच काळ मात्र स्ट्रायकिंगला येण्याची वाट पाहत होता. हा लोड फुलटाच होता, त्याला कन्वर्ट करायचं होतं. लॉंगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे चुकी घडली जाते. इथे मात्र झेल सुटला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होईल, तो म्हणजे ओमकार. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 में लग गया आई जवानी पटरी पे. कौन लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब. धन्यवाद मास्टर. चांगले संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील लागलं जातं. त्यांचं देखील कौतुक करायला हवं, कारण की त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो ना की मयुरेश कदम देखील समालोचकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यानंतर चेतन सर देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवशी फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एक एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. 40+, कर्जत 40+ आणि त्यानंतर नेरळ 40+. नेरळ 40+ हा संघ मात्र विजयी झाला त्या सामन्यामध्ये. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट्स प्राप्त केली आहेत बंटी या गोलंदाजांना. हा फटका चांगला यावेळी राजाचा चेंडू फेकून दिलाय. काय कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय ओमकार.
अक्षयच्या बॅटमधून हा षटकार. आपण पाहतो अक्षरशः बॅटमध्ये षटकार आला. आता खऱ्या अर्थानं मगाशी विचार करत होता सर्व प्रेक्षक राजा की ओंकारला मात्र का बाद केलं, परंतु आता त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या बॅटमधून अक्षरशः षटकार आला. मी का माझ्याकडे स्ट्राईक ठेवली हे मात्र दाखवत असताना मैदानामध्ये. चला ज्ञानेश्वर कदम देखील आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. यावेळी अगदी शबळून खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूने मात्र या चेंडूला खेळायचं होतं, प्रयत्न इथे फसला गेला. अक्षय इथे मात्र आता निर्धा चेंडू खेळून काढतोय. बंटू एक चांगला गोलंदाज एक्सेल संघाचा यावेळी मात्र प्रभावित देखील करतोय. एक षटकाराचा मार त्याच्या माध्यमातून अक्षयच्या बॅटमधून त्याच्या विरोधात आला, परंतु चांगली गोलंदाजी. यावेळी बॅटीला स्पर्श केला. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज इथे बचावला गेला. एक डाव कंप्लीट केली जाते. ज्ञानेश्वर कदम देखील आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. मयुरेश कदम आपली इथे मात्र वाट पाहतात. चला या ज्ञानेश्वर कदम आपण लगेच एक डाव इथे कंप्लीट केली जाते. एक डावीच्या साह्यानं 19 धावा. तर त्यानंतर मुक्ती गावचा एक गोड आवाज रमेश बांडिलकर जर इथे उपस्थित असेल त्यांनी देखील कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. लगेच या, कोणताही विलंब करू नका आपण. तर आपण पाहतो 19 धावा आता धावफलकामध्ये. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. फार चांगली गोलंदाजी होती. एक्सेल संघाकडून हा फटका हवेमध्ये फटका फसला आहे. चेंडूला मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. इथे मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नांना अपयश आला आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या साह्याने 20 धावा आता धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. दुसरे षटक आपण पाहतो ना की प्रगती पथावरती अजूनही या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी असेल, म्हणजे 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला 20 धावा धावफलकामध्ये. आणि विकेट्स मात्र गमावल्यात, त्यामध्ये 3. तर बॅटिंग करणाऱ्या गारपिली संघानं अक्षय आणि त्याच्यासाठीला आता आला आहे तो म्हणजे निकेश. अक्षय आणि निकेश ही जोड साखळी. हा चांगला फटका. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला खेळून काढलं. लॉंग ऑफ रिझन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आले, जोराने चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतो सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुरेख इनिंग बिटवीन विकेट्स देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 षटकांचा इथे वादळी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो ना की 22 धावसंख्या धावफलकामध्ये, म्हणजे अगदी प्रति षटक 11च्या सरासरीने आता धावतोय तो म्हणजे बॅटिंग करणारा गारपिली संघ. जरी 3 विकेट्स मात्र त्यांनी गमावल्या तरी देखील आतापर्यंत जर विचार करायला गेलो ना तर बॅटिंग फार चांगली राहिली आहे ती म्हणजे गारपिली संघाची. कारण की 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलो ना तर 40 ते 45 जागांचं टोटल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या टोटलकडे आतापर्यंत फार चांगली वाटचाल आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो गारपिली हा संघ. परंतु गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एक्सेल संघाची. फार चांगली गोलंदाजी बनते, त्यानंतर संकेत या 2 गोलंदाजांची. आता मात्र तिसरे षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. कौशल हा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी मात्र त्याला आमंत्रित केला गेला. फार चांगला झेल कौशलने पकडला होता. एक झेल त्याच्याकडनं ड्रॉप देखील झाला. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्या समोर असेल निकेश. नॉस्ट्रायकिंगला अक्षय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फार चांगली संकल्पना आपण पाहतो गोंडेकरांची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. यामध्ये हलका पण चेंडूला फक्त कट केला. आता निकेशला देखील माहिती आहे की अक्षय स्ट्रायकवर असणं खूप गरजेचं आहे. जितका वेळ अक्षय मात्र स्ट्रायकवरती राहील तेवढा आपल्या संघासाठी नक्कीच चांगला असेल, कारण की अक्षयच्या बॅटमधून आता रन्स येत आहेत आणि ते ओळखला ते म्हणजे निकेशने आणि त्याला आता स्ट्रायकवरती आणण्याचं काम देखील केलं.
आता आपण पाहतो ना की एक सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानामध्ये चालू आहे दोन्ही टीम कडून. कधी गोलंदाजी करणारा एक्सेल संघ मात्र हवी येतो तर कधी आपण पाहतो ना की फलंदाजी करणारा गारपिली संघ देखील हवी येताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चला एक्सेल संघ आपल्याकडे थोडासा उशीर होता. आपल्यासाठी 20 मिनिटं लावली आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके कंप्लीट करायची आहेत. हा फटका खेळायचा होता. यष्टी रक्षकाने इथे मात्र कोणती चुकी केली नाही. फटका फसला होता आणि तिथे मात्र झेल देखील सुट्टा पकडला. यष्टी रक्षकाने आणखीन तिथे फलंदाज बाद आहे तो म्हणजे अक्षय. अक्षय इथे मात्र बाद होतं. अगदी चौथा आजरा लागला गारपिली संघाला. फार चांगली गोलंदाजी आता कौशलची. हा चांगला चेंडू कौशलच्या माध्यमातून. कौशल एक अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली बॅटिंग फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आज देखील तशाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आला आणि आपल्या संघाला मात्र चांगलं कमबॅक करून देतोय. हा देखील फसवा प्रकारचा चेंडू फेकला. यावेळी चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली आणि चेंडूमध्ये स्विंग देखील होता म्हणजे स्विंग अँड मिस इथे केला. आणखीन एक मेगा चेंडू कौशलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीचा दर्जा मात्र आता आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज कौशलच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहायला गेलं ना तर 4 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. फक्त 1 धाव त्यांनी खर्च केला आणि 1 विकेट देखील मिळवल्या. हा स्लोवर होता त्याला पिक केला. चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑन क्लिअर करत असताना येतोय हा दर्जेदार षटकार. आपण पाहतो बी ग्रुपची पहिली मॅच पलसझरी आणि त्यांना फाईट करेल ते आंबेड दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करण्यासाठी या. पलसझरी आणि आंबेड दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी यायचं. बी ग्रुप मधील पहिली मॅच. हा देखील चांगला चेंडू. यावेळी चेंडूमध्ये गती देखील होती. अंपायर आम्हाला सांगतात की षटक क्रमांक इथे मात्र समाप्त होते. तिसरं कौशलचं षटक मात्र खूप निर्णायक होतं. त्या षटकामध्ये 7 धावा आल्या. 1 महत्वपूर्ण विकेट देखील आल्या. एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचला 29 धावा धाव फलकामध्ये लागल्या गेल्या. या षटकामध्ये मात्र रोख लावण्याचं काम केलं. 7च धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला या मॅच मध्ये कौशलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बऱ्याच ठिकाणी हा खेळाडू मात्र चांगली कामगिरी करत असतो. या मॅच मध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार. शेवटच्या षटकामध्ये किती धावा मात्र खर्च करणार गोलंदाज धीरज. किती धावांचा आता नीरज किती धावांचं टार्गेट आता गारपिली संघ मात्र एक्सेल संघासमोर ठेवणार. कारण की जर पाहायला गेलो ना तर गोलंदाजी करणारा एक्सेल संघ देखील मोठा संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगले बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कौशल मात्र खूप चांगला खेळाडू आहे एक्सेल संघामध्ये. त्याच्यावरती पूर्ण टीमचा आणि पूर्ण गावाचा मात्र विश्वास आहे. चला आंबेड संघाचा संगणक आणि पलसझरी संघाचा संगणक आपण टॉस साठी या. आंबेड संघाचा संगणक इथे उपस्थित झाला. पलसझरी संघाचा संगणक आपण या लगेच. पहिला शॉर्ट लेन चेंडू होता त्याला फक्त दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज होतो बाद. चला जय अंबिका माता प्रसन्न आंबेड आणि पलसझरी या दोन संघाचे संगणक आपण या.
अमोल संघाचा संगणक इथे उपस्थित झाला. पलझरी संघाचा संगणक अमोल दरेकर या आपण टॉससाठी लगेच. आता मित्रांनो कोणताही विलंब लावू नका, आधीच खूप उशीर झाला. चौथे षटक प्रगती टप्प्यावरती आहे आणि ते मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. 5वा आग्रह लागतो गारपोली संघाला आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला सिद्धेश आणि निकेश ही जोडसाखळी आता मैदानावरती आहे. शेवटचे षटक आता प्रगती पथावरती आहे. 31 धावा धाव फलकामध्ये उर्वरित 5 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट मात्र सेट करणार गारपोली संघ. इथे मोठा फटका मारायचा होता, डावकरी हाताचा फलंदाज होता, परंतु अगदी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि इथे आपण पाहतोय ना का फक्त सिंगल धाव आता पाहायला मिळेल. 32 धावा धाव फलकामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट आता सेट केलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. हा चांगला चेंडू पुढेच गोलंदाज नीरज या गोलंदाजाकडून. म्हणजे आज जर पाहायला गेलं ना तर एक्सेल संघाचा प्रत्येक गोलंदाज प्रभावित करतो. अगदी जखडून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकूण अनेक गोलंदाजी काय असते ना त्याचं उत्तम उदाहरण मात्र आज एक्सेल संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील चांगला चेंडू. आता निकेशला देखील विचार करण्यास भाग पाडला की कशा प्रकारे मात्र बॅटिंग करायची आणि इथे मात्र एक डाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज इथे बाद झालाय निकेश. आता या षटकातील आपण पाहतो ना की 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 32 धावा धाव फलकात लागल्या गेल्यात. या 2 चेंडूंमध्ये किती धावा येणार आणि किती धावांचं टार्गेट आता मात्र असणार ते म्हणजे एक्सेल संघासमोर. चला पलझरी संघ आपण समालोचन कक्षाच्या वेगळ्या बाजूला या. आपला कर्णधार आपली वाट पाहतोय. पलझरी संघाचे सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या वेगळ्या बाजूला या. हा देखील चांगला चेंडू. गोलंदाजाने एक सीम पकडून मात्र आज गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाज आज प्रभावित करतोय खऱ्या अर्थाने एक्सेल संघाचा. 32 या धावसंख्येवरती आपण पाहतोय ना मित्रांनो की 7वा आग्रह मिळतोय तो म्हणजे गारपोली संघाला. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या एक चेंडूमध्ये किती धावा येणार आणि किती धावांचं टार्गेट आता मात्र असणार एक्सेल संघासमोर. अगदी आपण पाहतोय की हा डेट चेंडू असेल, परंतु गोलंदाज मात्र आपल्या रनअप मध्ये थोडस बिघड झाल्यानंतर थांबला, कारण की त्याला देखील माहिती आहे शेवटचा चेंडू आहे. क्रिकेटमध्ये एखादी चुकी खूप मागणी पडली जाते म्हणून त्याने स्वतःला थांबवलं गेला. हा फटका चांगला यावेळी मात्र एलिव्हेशन मिळाला आणि चेंडू चालला अगदी आपण पाहतो काय करण्याच्या गोट्यावरून सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती आला षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 38च्या घरामध्ये. आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असेल ती म्हणजे एक्सेल या संघाला. चला एक्सेल संघ आता तुम्ही लगेच बाहेर या आणि गारपोली संघ तुम्ही मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. आपली प्लेट रचना लगेच सजवून द्या. तर नेक्स्ट मॅच असेल पलझरी आणि आंबेड या 2 संघात दरम्यान आणि नेक्स्ट इनिंग साठी मात्र मायक्रोफोनवर येतील. निमेश आपण समालोचन कक्षासमोर या. निमेश
नेक्स्ट मॅच साठी कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील चैतन्य सर. तर सलामीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. 39 धावांचे टार्गेट समोर असेल. तर निमेश आपण तर गारपिली संघासाठी भूषण राऊत यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक विकेटसाठी. कौशल संदीप पारितोषिक असेल भूषणजी राऊत यांच्याकडनं गारपोली संघाच्या गोलंदाजांना. मात्र सामन्याला सुरुवात होईल. एक्सर संघाला 39 धाबीची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तसेच तुषार शेळके आणि राकेशजी राऊत यांच्याकडनंही प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तो 39 धाबांचा पाठलाग करण्यासाठी एक्सर संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संदीप एक्सर संघाकडनं खेळत असताना सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल शेखर बोराडे यांच्याकडनं. पहिला चेंडू मात्र तेज तर्रार चेंडू निघून जात असताना पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळते. 39 धाबांचं लक्ष आहे समोर. पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना मात्र निर्धाव चेंडू खेळून काढत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गारपोली संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना चेंडू हवेमध्ये असेल मात्र चेंडू सीमारेषे पार निघून जात असताना येथे पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र येथे सुरू होत असताना धावफलकावरती धाबा जमा होतील त्या 4. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतो आणि धावफलकावरती बिनबाद 4 धाबा आपण पाहतो. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो. 4 धाबा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती आलेल्या 4 धाबा पळदरी संघाचा कर्णधार पुन्हा एकदा हुक करायचा होता. चेंडूला बाद आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पळदरी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण लगेचच
समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज करत असताना 4 चेंडूची फेकी आतापर्यंत करते आणि विरुद्ध संघाला मात्र 4 धाबेवरती रोखण्यात यश येतो या गोलंदाजाला. जागा बनवून खेळलेला फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, मात्र चुकी केली जाते. इथे मात्र जावे फाटकं निघतंय आणि याच दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने 5 अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते ते 100 या संघाची. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतो. 5 चेंडूमध्ये 5 धावा धाफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा करण्याचं आव्हान असेल. दोन्ही सलामी वीरांच्या खांद्यावरती जबाबदारी होती, परंतु या 5 चेंडूमध्ये मात्र ती जबाबदारी पार पाडत नाहीये दोन्ही फलंदाज. जेमतेम 5 चेंडूवरती 5 धावा जमा करत असताना यावेळेस फक्त सन्मान दिलाय चेंडूला आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 5 धावा आपण धाफलकावरती पाहतोय. जाऊया आता मात्र डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. गारपोली संघ आपणास विनंती आहे की आपल्याला 20 मिनिटं आपल्याला टाइम दिला आहे आणि या 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तर 5 धावा आपण धाफलकावरती पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु ज्या धावांची गरज होती पहिल्या षटकामध्ये 10 ते 12 धावा त्या मात्र गारपोली संघाने करून दिल्या नाहीयेत एक्सेल संघाला. आणि इथून मात्र आता या 2 सलामी वीरांची जबाबदारी वाढली आहे, कारण लक्ष आहे ते 39 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये मात्र थोडी खराब सुरुवात झाली. विकेट जरी बाद झाला नसला तरी सुद्धा वरळी संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये आपला गोलंदाजाचा दरारा पेश करत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला जरूर आणि विरुद्ध संघाला मात्र रोखण्यात यश आलं या 5 धावसंख्येवरती. दुसरे षटक आपण मार्गस्थ पाहतोय. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पळजरी गाभाकडनं यावेळेस सुद्धा आडे बॅटने खेळलेला फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतात, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने 7 अंकावरती एक्सेल संघ पोहोचला जाईल. आडव्या बॅटने खेळलेला फटका होता, परंतु तेथे मात्र डीपचा क्षेत्ररक्षक आला. चेंडूवरती थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी मात्र 2 धावा जमा करत असताना 7 धावा धाफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होत असताना इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, इथे मात्र चुकी होत नाहीये आणि पहिला विकेट येईल इथे तंबूच्या असल्याला. पहिला विकेट आणि पहिला पाऊस नेहमी आनंद आणि आनंद आणि आनंद घेऊन येत असतो.
7व्या अंकावरती मात्र एक्सेल संघ आपला पहिला विकेट गमावत असताना आणि वरळी संघ मात्र पहिला विकेट आपल्या संघासाठी मिळवून देत असताना 7 धावा आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बंटी. चांगली गोलंदाजी आहे वरळी संघाची. आता गारपिली संघाकडनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फक्त फिकली केलं चेंडू बघता बघता जाईल सीमारेषे पार आलेला हा मात्र षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचली जाते. पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना मात्र इथे बंटीने घंटी मात्र गोलंदाजाची वाजवली आहे आणि हे सांगितलं की जरूर एंट्री लेट होईल परंतु सगळ्यात ग्रेट होईल हे सांगून देत असताना पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना ठोकला इथे षटकार. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली होती. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा स्थिरावली जाते ती 13 या अंकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पुन्हा एकदा काय चेंडू टाकला जातो. अगदी वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाकडे उत्तर नव्हते. आता मात्र प्रश्न विचारला आहे गोलंदाजाने या चेंडूवरती आणि आता उत्तर शोधावं लागेल फलंदाजाला आणि उत्तर द्यावं लागेल ते गोलंदाजाला फलंदाजा मार्फत. यावेळेस काय घडतंय तर विकेटचा पतंग आणि गोलंदाज सांगत असताना की आतावरती रेषा असून चालत नाहीये मित्रांनो तर मनगटात ना जोर साधा लागते आणि इथे मात्र विकेट मिळवून देत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज पाहायला मिळते. जाऊया डीजे करूया. तर 2 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय. 2 महत्वाचे गडी मात्र इथे एक्सेल संघाने गमावले आहेत आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय तर 2 बाद 13 39 धावांची गरज असताना पाठलाग करत असताना एक्सेल संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर मिडल ओव्हर साठी महेंद्र आणि विशाल शिंदे यांच्याकडनं 500 रुपये असतील. गारपोलीचे पॅकर. तर चांगली गोलंदाजी पाहतो आपण गारपोली संघाकडनं. पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जात असताना चेंडू मात्र हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात आणि कुठलीही चुकी होत नाहीये. इथे अजून एक विकेट बाद होईल. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Markov in the mix. नतमोक्याची नागामध्ये गे अम्मा सवारी सवारी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गारपोली संघाकडनं. 3 विकेट आपण तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांचं टार्गेट समोर होतं.
विपुल शिंदे यांच्यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे वडिलांकडनं. मात्र त्यांचे वडील इथे मात्र त्यांचा खेळ पाहतायत आणि आपल्या मुलाला मात्र इथे प्रोत्साहित करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून देत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. एक धाव येईल आणि एकेरी धावेच्या मदतीने 14 या अंकावरती एक्सेल संघ पोहोचला जातोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु ते फटके मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मिडन ओव्हर साठी मात्र शिंदे साहेबांकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे परंतु मिडन ओव्हर मात्र हे ठरणार नाहीये कारण एक धाव आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. एक धाव खर्च करत असताना एक विकेट सुद्धा आपल्या नावावरती हा गोलंदाज करतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी जर चुकी झाली असते तर नक्कीच चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेला असता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं म्हणजे गोलंदाजी चांगली होते आणि त्या गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देत असताना गारपोली संघाचं तुम्ही देवा प्रत्येक खेळाडू जेव्हा मैदानामध्ये 100% योगदान देतो तेव्हा मात्र आपला संघ विजयाकडे नक्कीच वाटचाल करताना आपण नेहमीच पाहतोय. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि बॅट चेंडूला फेकून देत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जा षटकार. महत्वाच्या क्षणी आलेला षटकार पाहायला मिळतोय तर 21 धाबा 39 धाबांचं पाठलाग करत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूवरती जर एक दुसरा मोठा फटका आला तर एक्सेल संघ सुद्धा या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये जाईल परंतु इथे मात्र एक धाव येत असताना एक्सेल संघासाठी 22 धावा धावफलकावरती जमा होतील. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. 7 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी जेमतेम 17 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 17 धावा पुढे सरसावला होता. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमारेषे पार निघून जाईल. नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान काय करेल इथे गोलंदाज चेंडू निघून जाईल सीमारार हा तो चौकार. सहा चेंडू आणि 13 धावेची गरज. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण 26 धावा पाहतोय. चांगली फलंदाजी एक्सेल संघाकडनं या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 13 धावेची गरज. चांगला सामना आपल्या भेटीला आला आहे. स्पर्धेतला आजचा मात्र पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला हा 4था सामना आपण पहिल्या फेरीतला पाहतोय. इथे मात्र चांगला फटका चेंडू मात्र सीमा पार. येथे महत्वाच्या क्षणी दर्जेदार धमाकेदार आणि दहशत निर्माण करणारा होता एक दर्जेदार षटकार.
मित्रांनो हा मॅच जिंकून आला तर रोशन घरत यांच्याकडनं महेश घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना षटकार ठोकत असताना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेंड केलं इथे मात्र एक धाव मिळेल. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावीची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना असेल 4 चेंडू आणि 6 धावा. आता एकसळ की गारपेली की एकसळ. चांगला सामना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला त्यानंतर एक धाव आपल्या संघाला मिळवून देत असताना इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता येत असताना 3 चेंडू आणि 6 धावीची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग असेल हे मात्र दोन्ही संघाने नोंद घ्यायचे आहे. एक्सेल संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 6 धावा कराव्याच लागतील. इथे मात्र चांगला झटका आहे. बोरिंग करेगा तोडफोड करेगा तेरा नाम होगा कभी 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 दीदी भाई कहे आएगा. इथे मात्र षटकार. निमेश मुलगे आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे.